मला WhatsAppला 5 ते 6 DM आलेले आहेत आणि त्या DMमध्ये मला माहिती समजते की सर तुम्ही जी ट्रिक सांगितली ती ट्रिक आम्ही यूज केली आणि त्याच्यानुसार आम्ही भरपूर लोकांचे जे काय अपॉइंटमेंट आहेत ते काढलेले आहेत। मला आनंद झाला की बाबा माझी ट्रिक आहे ती कामी आली कोणाच्या तरी। तर भरपूर लोकांना ती ट्रिक यूज करता आलेली नाही आहे। ट्रिक नेमकं काय होती व्यवस्थित समजून घ्या। ज्यांनी DM करून सांगितलं आहे त्या सर्वांनी एका मिनिटामध्येच ती ट्रिक यूज केली आहे आणि ह्याच्यानुसारच काय झालेलं आहे त्यांचे जे काही अपॉइंटमेंट आहेत त्या निघालेल्या आहेत। आता मी हे म्हणत नाही की ती 5 लोक कामगारच होती, CS सेंटरवाले जे काही एजंट आहेत ते सुद्धा असू शकतात। तर विचार करा एक जरी CS सेंटरवाला असेल आणि तुमच्या जिल्ह्यामधील असेल तर त्यांनी ती ट्रिक यूज करून तुमच्या जिल्ह्यातील किती लोकांची अपॉइंटमेंट बुक केली असणार आहेत। आता हे लक्षात ठेवा फक्त बुक केली तर काय इसेन्शियलसाठीच केलेली नाही आहे, सेफ्टीसाठी सुद्धा बुक केलेली आहेत। त्याच्यामुळे तुम्ही विचार करा 60 रुपये फक्त पे करायचं होतं आणि त्यांनी पे केलं, कॅपेबल होते 60 रुपये पे करू शकत होते सहजासहजी, कोणीही करतो कुठंही करतो। तर एजंटला 3-3 हजार रुपये देण्यापेक्षा 60 रुपये तुम्ही इथं पे करून जर ती ट्रिक तुम्ही यूज केली असती तर तुम्हाला 100% फायदा झालाच असता। अजूनही वेळ गेलेली नाही आहे कोणासाठी, ज्या बांधकाम कामगारांनी हाऊसहोल्ड आयटम किट ह्याचीच फक्त जे काय अपॉइंटमेंट आहे ती काढलेली आहे, फक्त त्याचीच। इसेन्शियलसाठी जी काय अपॉइंटमेंट आहे ती काढलेली नाही आहे, सेफ्टीसाठी अपॉइंटमेंट आहे ती काढलेली नाही। तर ज्यांनी ह्या दोन्हीसाठी अपॉइंटमेंट ऑलरेडी काढलेली नाही, एकासाठी सुद्धा काढलेली नाही, त्यांनी जाऊन तो व्हिडिओ बाय करा, 60 रुपये पे करा, तुम्हाला मेंबरशिप जॉईन होईल आणि त्याच्यानंतर तुम्ही ती ट्रिक यूज करा। लक्षात ठेवा एकच मिनिट आहे, एकाच मिनिटामध्ये ती ट्रिक तुम्हाला यूज करायची आहे आणि त्याच्यानुसारच तुम्हाला सेफ्टी किटसोबत इसेन्शियल किटसाठी सुद्धा तुम्हाला अपॉइंटमेंट घेता येणार आहे। मी स्वतः घेतलेलं आहे। तुम्ही अपॉइंटमेंट इसेन्शियलसाठी कशी घ्यायची ह्याच्यावरती तुम्ही जरा व्हिडिओ थोडेसे जरी तुम्हाला एडिटिंग समजत असेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे जे काही रेकॉर्डिंग करत होतो त्याच्यामध्ये एडिटिंगचा भाग आहे तो, त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा। ॲनिमेशन दिलेलं आहे, त्यामध्ये 2 स्क्रीन आहेत आणि एक स्क्रीनवरती जी काय OTP गेलेला आहे तो OTP पाठवल्यानंतर मी स्क्रीन आहे ती अशी या साईडला ॲनिमेशन केलेलं आहे। तर त्या पद्धतीने थोडासा तिथं भाग आहे तो, म्हणजे ते झालं कसं काय, ती ट्रिक कशी काय यूज झाली, तर मी ती ट्रिक यूज केली आहे आणि त्याच्यामुळेच तो व्हिडिओसुद्धा मला अपलोड करता आला, तो फॉर्म मला भरता आला। मला स्वतःला ती ट्रिक यूज झालेली आहे आणि ह्याच्यामुळेच मी गॅरंटी देऊन सांगितलं की बाबा जर तुम्ही अपॉइंटमेंट घेतलेली नसेल, दोन्हीसाठी एकासाठी घेतलेली असेल तर भरपूर लोकांना या ठिकाणी ती ट्रिक यूज झालेली नाही आहे। ज्यांनी ऑलरेडी एक अपॉइंटमेंट घेतलेली आहे, कोणती इसेन्शियल किंवा सेफ्टी ह्याच्यापैकी कोणती एक अपॉइंटमेंट घेतलेली आहे, त्यांच्यासाठी ती वर्क नाही झाली। आता त्याचं कारण काय आहे ते सुद्धा त्यांना त्या ट्रिकमध्ये समजणार आहे, फक्त तो व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थितपणे पाहावा लागणार आहे। जर तुम्ही इसेन्शियल आणि सेफ्टीसाठी जर अपॉइंटमेंट घेतलेली नसेल तर तो व्हिडिओ बाय करा आणि ती ट्रिक यूज करा आणि त्याच्यानुसार तुम्ही एकाच दिवशी तुम्ही ती जी अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट घेऊ शकणार आहात।